मित्रांनो, ही कथा रुपाली नावाच्या एका मुलीची आहे, जी दमनपूर येथील घाटाजवळील एका चाळीत राहते. ती तिच्या 2 वर्षाच्या मुलासोबत एकटी राहते. एके दिवशी रात्री एक जखमी माणूस तिच्या दारात येतो. त्या रात्रीनंतर रुपालीचे आयुष्यच बदलून जाते आणि तिच्या आयुष्यात एक नवीन वळण येते. दमनपूरच्या शीना घाटाच्या गल्लीत एका छोट्या भाड्याच्या घरात रुपाली नावाची एक विवाहित मुलगी राहत होती, जी विवाहित असूनही तिच्या 2 वर्षांचा मुलगा राजवीर सोबत एकटीच राहत होती. रात्रीचे साधारण 2 वाजले होते आणि रुपालीला तहान लागली होती. तिचा मुलगा राजवीरला तिच्या पलंगावर झोपलेला पाहून रुपाली पाणी प्यायला किचनच्या दिशेने जाऊ लागली. रुपालीने पाणी प्यायला लागताच रुपालीच्या घशात फक्त एक घोट पाणी गेलं होतं. तेवढ्यात रुपालीच्या घराच्या दारावर टकटक झाली. ते ऐकून रुपाली मनातल्या मनात विचार करते, रात्रीच्या यावेळी कोण आलं असेल? नंतर म्हणते, जाऊ द्या, सोडा, चुकून कोणीतरी दरवाजा वाजवला असावा. रुपाली पाणी पिऊन परत तिच्या खोलीत जाऊ लागली. तेवढ्यात तिला पुन्हा दार ठोठावल्याचा आवाज येतो. रुपाली थोडा वेळ थांबली आणि असा विचार करत होती की माहीत नाही एवढ्या रात्रीच्या वेळी कोण आलं असेल. जर कोणी चोर आला असेल तर त्यामुळे मलाच त्रास होईल. रुपालीला चाळीतील लोकांपासून सावध राहावे लागत होते, कारण इथे सर्व लोक ती एकटी असल्याकारणाने तिच्यावर लक्ष ठेवून होते. पण दार पुन्हा पुन्हा वाजत राहिले. बराच वेळ सतत दार ठोठावल्यानंतर रुपालीला वाटतं, कदाचित कोणाला तरी माझ्या मदतीची गरज आहे. त्यामुळे रुपालीने तिचा चेहरा दुपट्ट्याने झाकून घेतला आणि दरवाजा उघडला. दार परत ठोठावताच ती दार उघडते. तेव्हा रुपालीला धक्का देऊन रुपालीच्या घरात एक तरुण मुलगा शिरला. रुपाली त्या मुलाकडे पाहून ओरडली, ए, कोण आहेस तू? आणि तू माझ्या घरात का घुसत आहेस? आणि हे काय? तुझ्या पायातून एवढं रक्त का येत आहे? तुझ्या पायात गोळी का लागली? तुला गोळी कोणी मारली? पोलिसांनी तुला गोळ्या घातल्या का? का तुम्ही चोर आहात की गुन्हेगार आहात? रुपालीने एका दमात इतके प्रश्न विचारले. तेव्हा तो तरुण मुलगा रुपालीला म्हणाला, आता तू जरा गप्प बसलीस तर मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन. पण त्या अगोदर आता मी सांगतो तसं कर. प्लीज, मला तुझी मदत हवी आहे. रुपाली घाबरली. हो, सांग, काय मदत करू? हे बघ, तुझं नाव काहीही असो, तुला घाबरायची काही गरज नाही. मी तुझ्याशी काही चुकीचं करणार नाही. मला आता गरम पाण्याची गरज आहे आणि लवकर एक धारदार चाकू गरम करून घेऊन ये, नाहीतर माझ्या पायात या गोळीचं विष पसरू शकतं. रुपाली त्या तरुणाला म्हणाली, हो, मी आत्ताच चाकू आणि गरम पाणी आणते. तुम्ही इथे आरामात बसा. रुपाली पटकन स्वयंपाकघरात जाते, गरम पाणी करायला ठेवते आणि स्वयंपाकघरात वापरलेला चाकू स्वच्छ करून गरम करते. ती गरम पाण्याचं पातेलं आणि चाकू घेऊन त्या तरुण मुलाकडे येते. त्या तरुण मुलाने रुपालीच्या हातून चाकू घेतला आणि पायातील गोळी काढण्याचा प्रयत्न सुरू केला. पण त्याला खूप वेदना होत असल्याने तो काही करू शकत नाही. रुपालीला त्या तरुणाला वेदना होत असताना दिसतात, पण रुपालीला त्याची वेदना बघवत नाही आणि रुपाली त्या मुलाला म्हणते, मी तुमची मदत करू का? रुपालीकडे बघत तो मुलगा म्हणतो, हो कर, आणि ऐक, मी सांगतो तसं कर. चाकूचा धारदार भाग गोळी लागलेल्या भागाच्या आत अर्ध्या भागात ने. मी ओरडलो तरी पण तू थांबली नाही पाहिजे आणि एका झटक्याने ती गोळी पायातून बाहेर काढ. तरुण मुलाचे बोलणे ऐकून रुपाली डोके हलवते आणि तिच्या कामात व्यस्त होते. रुपालीने चाकू खूप घट्ट धरला आणि एकाच वेळी पायात घातला आणि गोळी तिने बाहेर काढली. गोळी बाहेर येताच तो मुलगा जोरात ओरडतो, पण तो किंचाळण्याआधीच रुपालीने आपला हात त्या तरुणाच्या तोंडावर जोरात दाबला आणि त्याची किंकाळी बाहेर पडू दिली नाही. रुपालीने पटकन गरम पाणीने जखम स्वच्छ केली आणि बुलेट लागलेले छिद्र स्वतःच्या स्कार्फ फाडून तिने जखमेवर बांधला. स्कार्फने जखम बांधून झाल्यानंतर रुपाली आता त्या मुलाकडे समाधानाने पाहते. त्याला आता बरे वाटत होते आणि तो मुलगा डोळे बंद करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा रुपाली पटकन स्वयंपाकघरात जाते आणि दुधात हळद मिसळून हळदीचे दूध तयार करून गरम करते आणि त्या मुलाला प्यायला देण्यासाठी येते. रुपाली त्या मुलाच्या जवळ आल्यावर तिला दिसते की तो मुलगा झोपला आहे. मग रुपालीने त्याला झटकून उठवले आणि म्हणाली, उठ उठ, हे दूध प्या. रुपालीचा गोड आवाजाने त्या तरुणाने झोपलेले डोळे उघडताच तो मनात विचार करू लागतो, मी कधीच या अगोदर दूध प्यायले नाही. मी फक्त ओढका पिऊन रात्र घालवतो. तो मुलगा गप्प रुपालीकडे पाहतो. रुपाली त्याच्याकडे शांतपणे पाहत विचारते, काय विचार करत आहात? हे हळदीचं दूध आहे, ते प्या. वेदनेपासून तुम्हाला आराम मिळेल. आणि तुमचे नाव काय आहे? त्याला दूध देताना रुपालीने त्याला त्याचे नाव विचारले. रवी माझं नाव आहे. आणि तुझे नाव काय आहे?
रवीचे बोलणे ऐकून रुपाली इकडे तिकडे बघू लागली आणि नाव सांगू की नाही याचा विचार करू लागली. रुपालीला इकडे तिकडे पाहताना बघून रवी हसायला लागला आणि म्हणाला, इकडे तिकडे का पाहत आहेस? तुला नाव आहे की नाही? माझं नाव रुपाली आहे. दूध पिताना रवी रुपालीकडे बघतो आणि म्हणतो, खूप सुंदर नाव आहे रुपाली. बाय द वे, तू घरातही चेहरा लपवूनच ठेवतेस का? रवीच्या प्रश्नांची उत्तरं न देता ती म्हणाली, तू आजची रात्र इथेच झोप आणि मी तुला सकाळ होण्याअगोदर उठवते. त्यानंतर तू इथून निघून जा. मी माझ्या खोलीत झोपणार आहे. एवढं बोलून रुपाली तिच्या खोलीत जाऊन झोपते. रवीसुद्धा त्याच हॉलमध्ये झोपतो आणि 1-2 तास आराम करून तिथून निघायला उठतो. तेव्हा त्याच्या मनात रुपालीचा विचार येतो आणि रवी विचार करतो, मी रुपालीला उठवून सांगतो, आता मी जात आहे. रवी रुपालीच्या खोलीकडे निघाला. रुपालीच्या खोलीत पोहोचताच रवीची नजर रुपालीवर पडली. रवी एकटक फक्त रुपालीकडे पाहत राहिला. खिडकीतून येणाऱ्या चंद्राच्या शीतल प्रकाशात रुपालीचा चेहरा चंद्रापेक्षाही सुंदर दिसत होता. मंद प्रकाशाने चमकणारा तिचा सुंदर चेहरा, जो कोणी रुपालीचा सुंदर चेहरा पाहिल तो तिचं सौंदर्य पाहून वेडाच होईल. रुपाली नावाप्रमाणे सुंदर दिसत होती. तिचा चेहरा पाहून रवीसुद्धा काही काळासाठी सर्व काही विसरला होता. पण त्याच्या पायाला झालेल्या जखमेने रवीला रुपालीच्या विचारातून बाहेर काढले. तेव्हा रवी पाहतो, रुपालीच्या शेजारी एक लहान निरागस मूल झोपला आहे. रवी रुपालीला काही न बोलता शांतपणे दोघांकडे बघून हळूच दार उघडतो आणि निघून जातो. रवी त्याच्या रोजच्याच ठिकाणी पोहोचतो, जिथे रवी रोज रात्र घालवायचा. कजरी ही दानपूर येथील प्रसिद्ध वेश्यालयाची सुंदर तरुणी आहे, जिच्या सौंदर्याने वैश्यालयात येणाऱ्या सर्व पुरुषांना तिने वेड लावले आहे. परंतु फक्त रवीची काळजी ती घेते. रवीचा आवाज ऐकताच कजरी रवीच्या जवळ येते आणि ती म्हणू लागते, रात्रभर तू कुठे होतास रवी? मला तुझी खूप काळजी वाटत होती. तू मला सांगून का गेला नाहीस? तुला जिथे जायचे असेल तिथे मी पण आले असते, कारण तुला माहीत आहे मला तुझ्याशिवाय झोप येत नाही. तेव्हा रवी कजरीला पायावरची जखम दाखवतो आणि कजरीच्या खोलीकडे निघतो. रवी कजरीच्या खोलीत जाऊन मखमली पलंगावर झोपतो. कजरीही येऊन रवीच्या शेजारी बसते. त्याच्या पायावर झालेली जखम पाहून ती काळजीत पडते आणि कजरी रवीला विचारू लागते, रवी मला सांग, तू रात्रभर कुठे होतास आणि तुझ्या पायाला ही गोळी कशी लागली? रवी कजरीचे बोलणे टाळत म्हणतो, तुला माहीत आहे मला या व्यवसायात काहीही होऊ शकतं आणि मला आता तू झोपू दे. मला आता विश्रांतीची गरज आहे. काही वेळाने रवी झोपी जातो. कजरी रवीजवळ बसून त्याच्याकडे बघू लागते आणि मनात विचार करते, अजून काही दिवस, अजून काही क्षण बाकी आहेत. त्यानंतर रवी फक्त आणि फक्त माझाच असेल. तेव्हाच वैश्यागृहाची मालकीण निर्मलाबाई कजरीला हाक मारते, कजरी, अगं कजरी, कुठे आहेस कजरी? कजरी पटकन पलंगावरून उठते आणि म्हणते, येत आहे काकीबाई. कजरी निर्मलाबाई यांना काकीबाई म्हणायची. आले काकीबाई, मला सांगा, एवढ्या पहाटे मला का आवाज देत आहात तुम्ही? अगं कजरी, तू फक्त रवीवर प्रेम करतेस आणि इथे सर्व ग्राहकांना तुझे सौंदर्य हवे आहे. किती दिवस तू असा व्यवसाय चालवणार आहेस? कजरी नाचत म्हणाली, काकीबाई, रवी बाबूने तुम्हाला स्वतःहून गेल्या रविवारी 50,000 रुपये दिले होते. मग तू एवढ्या लवकर पैसे का मागतेस? तुझ्या म्हणण्यानुसार रवी बाबू त्याहूनही जास्त पैसे नेहमी तुला देतो. हे बघ कजरी, रवीच्या फंद्यात तू पडू नकोस. तुला वाटतं रवी तुझ्याशी लग्न करेल, पण असं काही होणार नाही. कजरी, तू रवीच्या खोट्या प्रेमातून बाहेर पड. त्याचं तुझ्यावर प्रेम नाही. काकीबाई, रवीबद्दल असं बोलू नकोस. तुला पैसे हवे असतील तर ते मी तुला देईल. ओके ओके ओके. आता माझे शब्द तुला वाईट वाटतात, परंतु जेव्हा रवी स्वतः तुला सांगेल मला तुझ्याशी लग्न करायचं नाही, तेव्हा बघ तूच माझ्याकडे रडत रडत रवीची तक्रार करायला येशील. नंतर म्हणू नकोस आम्ही तुला समजावून सांगितले नाही. निर्मलाबाईंचे बोलणे ऐकून कजरी खिन्नपणे उदास होऊन तिच्या खोलीत निघून जाते. दुसरीकडे रुपाली तिच्या झोपेतून जागी होताच ती पटकन उठते आणि रवीला उठवण्यासाठी खोलीच्या बाहेर हॉलमध्ये येते. पण रुपाली बाहेर पाहते तेव्हा तिला समजते रवी निघून गेला आहे. रुपाली मनात विचार करते, सकाळ उजडण्याआधीच रवी निघून गेला, हे बरे झाले. नंतर रुपाली तिच्या घरच्या कामात व्यस्त होते. घरातील पटकन सर्व काम पूर्ण करते आणि तिचा मुलगा राजवीरला उठवते. रुपाली राजवीरला राज म्हणून हाक मारते, उठ माझा राज. काही वेळाने राजवीरला जाग येते
आणि रुपाली राजचे तोंड आणि हात स्वच्छ करून त्याला दुधाची बाटली प्यायला देते. राजवीरलाही भूक लागली होती आणि काही वेळातच राज दुधाची बाटली पूर्ण रिकामी करतो आणि तिथे बसून खेळू लागतो. रुपाली दररोज जसं ती तिचा चेहरा स्कार्फने झाकते आणि राजवीरला घेऊन तिच्या दुकानाकडे चालत जाते. शीना घाटावर स्वतःच्या हातांनी बनवलेली खेळणी ती विकायला घेऊन जाते. शीना घाटात पोहोचताच सर्व ओळखीचे लोक रुपालीला विचारू लागले, रुपाली, आज उशीर झाला तुला यायला. चल लवकर लवकर दुकान उघड. आणि हो, शर्मा काका आले आहेत. तेव्हा रुपाली म्हणाली, काका, मी तुमच्यासाठी लाडू आणले आहेत. जे लाडू मी शुद्ध देशी तुपाचे बनवले आहेत. काका, लाडू इथेच खा. तेव्हा शर्मा काका म्हणाले, खरंच रुपाली बाळ, तुझ्या हातात जादूच आहे. तुझ्या हाताने बनवलेल्या लाडूची चव कुठेही नाही. म्हणूनच मी नेहमी तुला म्हणतो, तू स्वतःचं रेस्टॉरंट उघड. नाही शर्मा काका, आत्ताच नाही. राज मोठा झाल्यावर. तो अजून लहान आहे. त्याची काळजी घ्यायची असते. आणि तसेही आता मला घरचा खर्च भागवणे महत्त्वाचे आहे. हाताने तयार केलेली खेळणी सहज बाहेर विक्री होतात. ओके ओके बेटी, तू तुझे काम बघून घे. तोपर्यंत मी राजवीरला थोडं फिरवतो. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी रुपाली रोज सकाळी 10 वाजता यायची आणि दुपारी 3 वाजेपर्यंत खेळण्यांचे दुकान बंद करून ती तिच्या घरी परत जायची. आजही रुपाली दुपारचे 3 वाजेपर्यंत दुकान बंद करून तिच्या घरी परत आली. तिने घराचा दरवाजा उघडताच रुपालीला मोबाईलवर कॉलची रिंग ऐकू आली. अरे, माझ्या घरी कोणाचा फोन वाजतोय? रुपाली घरात इकडे तिकडे बघू लागते. मग राज जमिनीवरच्या खुर्ची खालून मोबाईल काढून घेतो. तेव्हा मोबाईलची रिंग जोरात वाजू लागते. रुपाली राजला मोबाईल मागू लागते. पण राज मोबाईलची रिंग जितकी जास्त वाजते तितका तो मोबाईल जमिनीवर आदळतो. तेव्हा मोबाईल फुटतो. मोबाईल फुटल्यामुळे रिंग वाजत नाही आणि राज जोरजोरात रडायला लागतो. रुपाली राजला गप्प करू लागते आणि मनात विचार करते, कदाचित हा मोबाईल रवीचाच असेल. पण तो मोबाईल घ्यायला आला तर मी त्याला काय सांगू? रुपाली मनातल्या मनात काळजी करू लागते. मीच व्यवस्थित शोधून मोबाईल काढला असता तर राजवीरच्या हाताने मोबाईल फुटला नसता. इकडे रवी बराच वेळ झोपून राहतो. मग कजरी रवीला हाक मारते आणि त्याला जागं करण्याचा प्रयत्न करते. रवी उठताच त्याच्या खिशात मोबाईल शोधतो. त्याला मोबाईल न सापडल्याने तो कजरीच्या खोलीत मोबाईल शोधू लागतो. तो कजरीला विचारतो, तू माझा मोबाईल पाहिलायस का? नाही, मी तर पाहिला नाही. तूच मला म्हणाला होता. कजरी, माझ्या मोबाईलला चुकूनही तू हात लावू नकोस. मग तुझा फोन कुठे आहे हे मला कसे कळणार? ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. रवी मनात विचार करू लागतो, कदाचित मी माझा मोबाईल रुपालीच्या घरी विसरलो असेल. आता रुपालीच्या घरी जाण्यासाठी मला रात्र होण्याची वाट पाहावी लागेल. तेव्हाच कजरी रवीला हलवत म्हणाली, रवी, तू कुठे हरवलायस? मी तुझ्यासाठी जेवण बनवते. तेव्हा रवी म्हणाला, नाही कजरी, त्याची काही गरज नाही. मला आत्ता बाहेर जायचे आहे. मी आता बाहेरच जेवून घेईन. मी आता जाईन आणि रात्रीच येईल. हो रवी, मी रात्र होण्याची वाट पाहीन. आता रात्रीचे 10 वाजले होते. रुपालीने तिच्या घराचा दरवाजा बंद केला आणि राजवीरला झोपवायला तिने सुरुवात केली. थोड्या वेळाने राजवीर झोपला आणि रुपालीचेही डोळे पाणावले. रात्रीचे 12 वाजले होते. तेव्हा रवी रुपालीच्या घरी आला आणि हळूच दरवाजा ठोठावू लागला. रुपाली उठली. रुपाली राजवीरला झोपलेलं पाहून दाराजवळ जाऊन हलक्या आवाजात विचारते, कोण आहे? मी आहे, रवी. काल रात्री मी तुमच्या घरी आलो होतो. माझ्या पायात गोळी लागली होती आणि तू मला मदत केली होती. दार उघडून रुपाली विचारते, तुम्ही आत्ता का आलात? मला आधी आत येऊ द्या रुपालीजी, मग मी तुम्हाला सांगेन. रुपाली रवीला तिच्या घरात येऊ देते. मी माझा मोबाईल रात्री इथेच विसरलो होतो. मी तोच घेण्यासाठी आलो आहे. तेव्हा रुपाली घाबरलेल्या आवाजात म्हणते, मला माफ करा. अहो रुपालीजी, माफ करा असं का म्हणत आहात? नाही, तुमचा तो मोबाईल माझ्या मुलाच्या हाताने खेळताना तुटला. मी उद्या नवीन मोबाईल फोन घेईन आणि तुम्हाला देईन. नाही नाही रुपालीजी, याची काही गरज नाही. मी स्वतः माझ्यासाठी नवीन मोबाईल घेईन. फक्त त्या मोबाईलचे सिम मला परत द्या. हो नक्कीच. असं बोलत रुपाली रवीला मोबाईलचे सिम देते. रुपाली रवीला विचारते, आता तुमच्या पायाची जखम कशी आहे? रवी हसत हसत म्हणतो, हो, आता पूर्वीपेक्षा बरी झाली आहे. आणि तू घरी एकटीच राहतेस का? तुझा नवरा तुझ्यासोबत राहत नाही? होय, मी एकटीच राहते.
आणि माझा नवरा माझ्यासोबत राहत नाही. का का नाही राहत? तो तुझ्यासोबत का राहत नाही? आणि तू तुझा सुंदर चेहरा नेहमी झाकून का ठेवतेस? तुला कसं माहीत माझा चेहरा सुंदर आहे? काल रात्री मी जेव्हा तुला सांगायला आलो होतो की मी आता निघत आहे, तेव्हा तुझा चेहरा मला दिसला होता. खिडकीतून येणाऱ्या चंद्राच्या शीतल प्रकाशात तुझा चेहरा चमकत होता. त्या प्रकाशात तुझा चेहरा खूपच सुंदर दिसत होता. मला माफ कर, मी तुमच्या परवानगीशिवाय तुमच्याकडे पाहिले आहे. तुमची हरकत नसेल तर तुम्ही हा स्कार्फ तुमच्या चेहऱ्यावरून काढून मोकळ्या हवेत मोकळा श्वास घेऊ शकता. काय करू रवी बाबू, मलाही वाटतं की तोंड न झाकता मी आयुष्य जगावं, पण हे सर्व नकळत झालंय. असं आयुष्य ज्यात मी माझ्या प्रियजनांशी बांधलेल्या नात्यांची ओळखच पुसून टाकली आहे आणि माझ्यासोबत माझ्या आठवणीमध्ये फक्त ती दुःखी व्यक्ती उरली आहे. ती काळी रात्र ज्यावेळी माझा सुंदर चेहरा माझ्या सर्व इच्छांचा शत्रू झाला होता. रवी रुपालीकडे पाहतो आणि म्हणतो, मला समजले नाही, तुम्हाला काय म्हणायचे आहे? रुपाली निराश होऊन रवी बाबूला म्हणते, ठीक आहे रवी बाबू, तुम्ही काही समजून घेण्याचा प्रयत्नही करू नका. आत्ता त्या आठवणी आहेत, मला जखमांच्या आठवणी ताज्या करायच्या नाहीत. आत्ता मी खूप आनंदी आहे माझ्या राजवीरसोबत. रुपालीचा उदास चेहरा पाहून रवी बाबूला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. हे सगळं त्याच्यासोबत घडल्यासारखं त्याला वाटत होतं, पण त्याला तिची जाणीवही नव्हती. रवी रुपालीला विचारतो, पण रुपालीजी, तुम्हाला काय झाले आहे? कृपया तुम्ही मला सांगा, कदाचित मी तुमची काही मदत करू शकेल. तुमचं बोलणं ऐकून माझ्या सगळ्या जखमा तुमच्या जखमांशी जुळल्यासारखं मला वाटत आहे. रवी बाबू सोडा, तुम्ही मला काही मदत करू शकणार नाहीत. मी अनेकदा प्रयत्न केले, पण मला मदत मिळू शकली नाही. आणि अजून एक गोष्ट, आजच्या नंतर पुन्हा तुम्ही इथे येऊ नका. चुकूनही चाळ मालकाची नजर तुमच्यावर पडली तर आम्हाला त्याच्या 1000 प्रश्नांची उत्तरं द्यावे लागतील. मी मोठ्या कष्टाने इथे माझं घर बनवू शकले आहे, नाही तर कोण या जगात चांगलं आहे का? एकट्या स्त्रीला चांगलं जगू देतात का लोक? रुपालीचे बोलणे ऐकताच रवीचा आवाज जड झाला आणि रवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. रवी म्हणतो, हे बघ रुपाली, मला तुझ्या भूतकाळाची गोष्ट माहिती नाही, पण मला तुझी मदत का करायची आहे हे मला माहीत नाही. फक्त एक माणूस म्हणून मला तू सर्व काही मनमोकळेपणाने सांग. मला तुला मुक्तपणे जगण्याचा अधिकार द्यायचा आहे, कारण काल रात्री तू मला मदत केली होतीस एक माणूस म्हणून, आणि आता मला तुझ्यासाठी काहीतरी करायचे आहे. काल रात्री मला मिळालेल्या मदतीच्या बदल्यात मला तुझी मदत करायची आहे. रवीचे शब्द ऐकून रुपाली म्हणते, आज पहिल्यांदा मी एका अनोळखी पुरुषाला भेटले आहे आणि त्याला मदत केली आहे. हो रुपाली, तू अगदी खरं बोलत आहेस, पण माझे अश्रू दाखवण्यासाठी अजिबात नाहीत. आज इतक्या वर्षांनी माझ्या डोळ्यात अश्रू आले आहेत. अनैच्छिकपणे माझ्या मनाला आज शांतता वाटली आहे. पण काही हरकत नाही रुपाली, तुला माझी गरज असेल तर हा माझा संपर्क क्रमांक घे. फक्त तू एकदा या नंबरवर कॉल कर. हा रवी तुझ्यासाठी नेहमी हजर असेल. रुपाली रवीच्या हातातून संपर्क क्रमांक घेत म्हणाली, हो, पण माझ्याकडे मोबाईल नाही. मग या संपर्क क्रमांकाचं मी काय करू? रवी रुपालीच्या खोलीकडे निघाला. तेव्हा रुपाली म्हणाली, थांब रवी, तू कुठे चालला आहेस? मी एकदा राजवीरला पाहिलं की मग मी स्वतःहून इथून निघून जाईन. रुपालीला रवीला थांबवता येत नाही. रवी राजवीरजवळ येतो आणि त्याच्याकडे बघतो आणि मग राजच्या कपाळावर एक गोड चुंबन देतो आणि रुपालीला काहीही न बोलता तिथून निघून जातो. रवी तिथून निघून जाताच रुपाली तिच्या घराचा दरवाजा बंद करून झोपी जाते. रवी कजरीच्या घरी पोहोचतो. कजरी सजलेली असते. ती रवीचीच वाट बघत असते. कजरी रवीजवळ येऊन त्याच्याजवळ बसते आणि म्हणू लागते, रवी बाबू आलात? आज यायला तुम्हाला खूप वेळ लागला, पण तुमची हरकत नसेल तर? रवी कजरीला त्याच्यापासून दूर खेचत तिचा हात धरून म्हणाला, प्लीज कजरी, आज रात्री मला तू एकटं राहू दे. हे ऐकून कजरीचा चेहरा उदास झाला. असं का म्हणतोयस रवी बाबू? असं कधीच मला बोलला नाहीस. दुसऱ्या दिवशी रवी 2 मोबाईल विकत घेतो, एक रुपालीसाठी आणि एक स्वतःसाठी. तेव्हा रवीला रुपालीचा सुंदर चेहरा आठवू लागतो आणि तो मनात विचार करतो, आता तो चंद्रापेक्षा सुंदर चेहरा मला पाहण्यासाठी
रात्रीची वाट पाहावी लागेल. रात्रीचे साधारण आता 10 वाजले होते. रुपाली राजवीरला तिच्या खोलीत लोरी गाऊन झोपायला लावत होती. लोरी गात असताना रुपाली रवीबद्दलच विचार करू लागते. रुपालीला रवीला तिच्या विचारातून काढून टाकायचे असते, पण रुपालीला रवीला तिच्या विचारातून काढताच येत नाही आणि पुन्हा पुन्हा रुपाली रवीबद्दल विचार करू लागते. रुपाली मनात विचार करते, मला हे काय झालं आहे? मी रवीबद्दल का विचार करते? रवीबद्दल विचार करतच रुपाली तिच्या खोलीतून बाहेर पडते आणि बाहेर येताना दारात कोणाच्या तरी उपस्थितीचा तिला आवाज येतो. रुपाली तिच्या दुपट्ट्याने तिचा चेहरा लपवते आणि न काही विचारता ती दार उघडते. तू? मी तुला मनाई केली होती इकडे येण्यासाठी. तुम्ही तरी इथे का आले? तुला इथे येताना कोणी पाहिलं तर मला माहीत नाही. मला कदाचित खूप त्रास होईल. रवी म्हणाला, मला वाटलं कदाचित तू माझीच वाट पाहत असशील, म्हणूनच मी तुला भेटायला आलो. तू आज न विचारता दार का उघडलंस? कधीही न विचारता दार उघडत जाऊ नको, रवी रुपालीला म्हणतो. रुपाली संकोचते. ती म्हणते, मला वाटलं तुम्ही आले असणार म्हणून मी ते न विचारता दार उघडलं. रवी ओठांवर हसू आणत म्हणतो, याचा अर्थ मी बरोबर आहे. तुलाही माझी आठवण येते. मला तुला काही सांगायचं आहे. हो रवी, मला सांगा तुम्ही. आता तुला कोणत्या गोष्टी सांगायला हव्यात? निदान तू माझ्यासमोर तरी तुझा सुंदर चेहरा झाकून ठेवू नकोस. या सुंदर चेहऱ्याला जरा मोकळीक द्या. मग बघ कसा आनंद फुलतो तुझ्या सुंदर ओठांवर हास्यांच्या रूपात. मग आरशात बघ स्वतःला, खूप छान वाटेल तुला. रवीचे शब्द ऐकून रुपालीने तिच्या चेहऱ्यावरून तिचा दुपट्टा काढला. आता रवीसमोर तिला सुरक्षित वाटू लागलं. रवी एक आरसा आणून रुपालीला देतो. रुपाली, तू आता या आरशात स्वतःला बघ. तू खूप सुंदर दिसत आहेस. रुपाली आरशात स्वतःला बघायला लागते. मग रुपालीची नजर रवीकडे जाते. रवी पण रुपालीकडे बघत होता. रवी तिच्याकडे असं बघत असताना रुपालीचे डोळे लाजेने खाली झुकतात. रुपालीला लाजत असल्याचं पाहून रवी रुपालीशी बोलू लागतो. हा मोबाईल तुझ्यासाठी आणला आहे. रुपाली, माझा नंबर या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. तुला पाहिजे तेव्हा तू मला कॉल करू शकतेस. रुपाली रवीने दिलेला मोबाईल नाकारत म्हणाली, नाही रवी, नाही. मी ते कसं घेऊ? आणि मला मोबाईल कशाला हवा आहे? मला कोणीच नातेवाईक नाहीत ज्यांच्याशी मी बोलू शकते. रवी, मी हा मोबाईल घेऊ शकत नाही. रवी रुपालीला खूप समजावतो आणि म्हणतो, नातेवाईक असतील तरच फोन ठेवणे महत्त्वाचे आहे का? हा फोन तुम्ही तुमच्या गरजू लोकांसाठी ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला त्यांची गरज असेल तेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या मदतीसाठी फोन करून बोलवून घ्या. रुपाली निराश होऊन रवीला म्हणाली, रवी, माझे आयुष्य एक अनोळखी नात्याने गुरफटले आहे, जे संपल्यानंतरही काळ्या सावलीसारखे माझ्यासोबतच राहते, ज्यापासून मी इच्छा असूनही दूर जाऊ शकत नाही. ठीक आहे रवी, कृपया मला तुमच्याबद्दल काहीतरी सांगा. तुमचेही एक कुटुंब असेल ना? मला तुमच्या कुटुंबाबद्दल तुम्ही सांगा आणि तुम्ही काय करतात, मला हे सर्व तुम्ही सांगा. हो रुपाली, माझे देखील कुटुंब खूप सुंदर होते. आम्ही सर्व आमच्या कुटुंबात खूप आनंदी होतो. माझी आई, एक लहान बहीण आणि माझा एक धाकटा भाऊ. मी मुंबई पोलीस स्टेशनचा खूप प्रामाणिक सब इन्स्पेक्टर होतो. पण काही प्रसिद्ध श्रीमंत लोकांना आमचा प्रामाणिकपणा आवडला नाही. मी त्यांच्या व्यवसायात अडथळा बनत होतो. मग एके दिवशी आमच्या आनंदाला ग्रहण लागले आणि सर्व काही क्षणार्धात संपले. मी आधी कायद्याच्या मदतीने त्या बदमाशांना शिक्षा व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते शक्य झाले नाही. उलट माझ्यावरच गुन्हा दाखल झाला. मग मी स्वतःचा बदला घ्यायला सुरुवात केली. माझा एकच शत्रू उरला आहे आता, निखिल. मी निखिलला मारले तर माझा बदला आता पूर्ण होईल. मग मी स्वतःला कायद्याच्या स्वाधीन करेल. शिक्षा म्हणून मला मृत्यू जरी मिळाला तरी मी आनंदाने ती शिक्षा स्वीकारेल. निखिलचे नाव ऐकताच रुपालीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि ती रवीला विचारते, रवी, निखिलला तुम्ही कसे ओळखता? का रुपाली, तुझा निखिलशी काय संबंध? रवी, तू माझं निखिलसोबत असलेलं नात्याबद्दल विचारत आहेस.
त्याने आमचे आयुष्य विस्मृतीच्या मार्गावर आणले आहे. रुपाली, तुला काय म्हणायचं आहे? मला तू स्पष्टपणे सांग. रवी, तुला माझ्या आयुष्याची आणखी गोष्ट ऐकायची आहे का? तर ऐक रवी. मी माधवपट्टी रामपूर गावात राहत होते. आम्ही दोघंही, म्हणजे मी आणि माझा भाऊ. मी माझ्या भावासोबत खूप आनंदी होते आणि माझा अभ्यासही त्या छोट्या गावातल्या कॉलेजमध्ये खूप छान चालला होता. मी स्वतंत्र फुलपाखरांसारखं बागेत उडत होते. मी माझ्या मैत्रिणींसोबत खूप हसत होते आणि नंतर आम्ही त्या बागेतले आंबे चोरून पळून जात होतो. मी खूप खोडकर मुलींमध्ये राहत होते. मी याच खोडकरपणामुळे परिपूर्ण होते आणि सर्वांची आवडती बनले होते. माझ्या कॉलेजमध्ये फेअरवेल पार्टी परफॉर्मन्स होणार होता. सर्व मुलींनी आपापल्या कलेत सहभाग घेतला होता आणि मी पण डान्स आर्टमध्ये भाग घेतला होता. त्या पार्टीला मुंबई शहरातील सर्वात प्रसिद्ध श्रीमंत लोक आलेले होते. त्यांच्यामध्ये एक 28 वर्षांचा तरुण निखिल आला होता, जो मुंबईचा खूप मोठा व्यापारी होता. तो त्याचे सर्व पैसे कॉलेजला द्यायचा. दरवर्षीप्रमाणे आमच्या गावातील कॉलेजच्या प्रगतीसाठी सर्व मुली आपापल्या कलेची चांगली तयारी करण्यात व्यस्त होत्या आणि मी सुद्धा उत्तम नृत्य करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती आणि मला खूप आनंद झाला होता. पण मला थोडंच माहीत होतं, माझ्या आयुष्यातील दुःखाची सुरुवात त्याच दिवशी होणार होती. मी जेव्हा स्टेजवर नृत्य करत होते तेव्हा माझा डान्स पाहून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. त्यावेळी सभागृहात फक्त टाळ्यांचा आवाज ऐकू आला. माझ्या नृत्यासाठी एवढ्या टाळ्या ऐकून मलाही खूप आनंद झाला होता. माझा डान्स पाहून निखिल साहेबांना माझ्या डान्सचे आणि माझ्या सुंदर चेहऱ्याचे वेड लागले होते. पार्टी संपल्यावर ते मला भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी माझे खूप कौतुक केले. ते म्हणाले की तू एक खूप चांगली डान्सर बनू शकतेस. मग माझी स्वप्नही पूर्ण होतील आणि त्यानंतर डान्सर बनण्याचे मी स्वप्न पाहू लागले. एकदा निखिलजी काही दिवस आमच्या गावातच राहिले आणि मग ते मला रोज भेटू लागले. त्यांच्या विनंतीवरून मी त्यांच्यासोबत फिरायला जायचे. त्यांच्याशी बोलणे मला खूप बोर वाटू लागले. काही दिवसानंतर निखिलने माझ्या भावाला माझ्याशी लग्न करायचे असे सांगितले. तेव्हा माझ्या भावानेही त्यांना होकार दिला. माझ्या भावाला वाटलं, बरं आहे, इतकं चांगलं नातं स्वतःहून आपल्या बहिणीसाठी आलेलं आहे, मग मी त्यासाठी नकार का देऊ? त्यानंतर पुढच्या आठवड्यातच माझं लग्न निखिलजींसोबत झालं. लग्नानंतर एका आठवड्यानंतरच आमचं फ्लाईटचं तिकीट देखील बुक झालं होतं. आम्हाला मुंबईला जायचं होतं. मी माझं सामान बांधत होते, पण निखिलजींनी मला नकार दिला आणि मला म्हणाले, राहू दे, याची काही गरज नाही. मुंबईत सगळे फॅशनेबल कपडे घालतात. त्यामुळे त्यांचे बोलणे ऐकून मी पण खुश झाले आणि मुंबईला निघायला तयार झाले. माझ्या भावानेही मला आशीर्वाद दिले आणि म्हणाला, तू जिथे राहशील तिथे खूप आनंदी राहा. आणि भाऊ माझा कमवायला दुसऱ्या शहरात निघून गेला. आम्ही दोघेही फ्लाईट पकडून मुंबईला आलो आणि मुंबई विमानतळाबाहेर एका मोठ्या गाडीतून निखिलजींच्या घरी पोहोचलो. आत्तापर्यंत सगळं काही ठीक होतं, पण पुढच्या क्षणी मी गाडीतून उतरून घरात शिरले तेव्हा काही वेळाने घरातून 1-2 वर्षांचा लहान मुलगा धावत निखिलकडे आला आणि निखिलला पप्पा पप्पा म्हणू लागला. मग निखिलने हाक मारली त्याची बायको जेनीला. जेनी, जेनी, लवकर ये. निखिलच्या एका आवाजाने जेनी बाहेर धावत आली आणि मला पाहताच तिला समजले की काहीतरी गडबड आहे. जेनी म्हणाली, निखिल, तू पुन्हा लग्न केले आहेस? हे सगळे माझ्यासोबत घडताना बघून मला आतून खूप भीती वाटू लागली. हे काय होतंय माझ्यासोबत? मी पुतळ्यासारखं शांतपणे तिथेच उभा होते. जणू काही सर्व संपलं होतं. माझं जग, माझं सुख, माझी स्वप्न, माझ्या मनातील इच्छा, निखिलसोबत आयुष्य जगण्याची उमेद, स्वतःचे छोटेसे घर बांधण्याची इच्छा, क्षणार्धात सर्व काही उद्ध्वस्त झालं. पण आत्ता तर माझ्या विनाशाची वेळ नुकतीच सुरू झाली होती. मला याहूनही अधिक वेदनादायक गोष्टीतून जावं लागलं. रुपाली रवीला तिच्या वेदनादायक गुलामगिरीच्या आयुष्याची गोष्ट सांगताना जोरजोरात रडत होती. रुपालीची गोष्ट ऐकून रवीला खूप राग आला आणि दुःखही वाटले. रवी बोलू लागला, रुपाली, आज मनापासून रडून घे. तुला रडावं वाटतंय तितकं रड.
तुझ्या हृदयात तू लपवून ठेवलेली वेदना आज या अश्रूंमधून वाहू दे. रवीचे बोलणे ऐकून रुपालीने रवीच्या छातीला मिठी मारली आणि जोर जोरात रडू लागली. ती इतकी रडते की रवीचा खांदा तिच्या अश्रूंनी भिजतो. रवी म्हणतो, बस झालं रुपाली, आता तुझे रडण्याचे दिवस संपले आणि त्या निखिलच्या रडण्याचे दिवस आता सुरू झाले आहेत. रुपाली रडत रडत म्हणते, नाही रवी, तुला माहीत नाही, तो निखिल खूप धोकादायक आहे. त्याच्याकडे 2 चेहऱ्यांचा मानव आणि तो राक्षसांपेक्षा वाईट आहे. रवी रुपालीला त्याच्या समोर वळवून घेतो आणि म्हणतो, रुपाली, जेव्हा तू रडते तेव्हा तू अगदी लहान मुलीसारखी दिसतेस. रुपाली रवीचे बोलणे ऐकताच ती हसली. रवी टाळ्या वाजवतो आणि म्हणतो, बस, नेहमी असंच हसत राहा रुपाली, तू रडताना अजिबात चांगली वाटत नाहीस. ठीक आहे रुपाली, या पुढची गोष्ट तू मला दुसऱ्या दिवशी सांग. आता मी तुला रडताना पाहू शकत नाही. ठीक आहे रुपाली, एक मित्र म्हणून जर मी तुला कुठेतरी घेऊन गेलो तर तू माझ्यासोबत येशील का? हे शक्य नाही रवी, एकत्र प्रवास आपण कसं करणार? या चाळीतल्या लोकांनी मला तुझ्यासोबत पाहिलं तर मला ही खोली रिकामी करावी लागेल. मग अशा अवस्थेत मी राजवीरसोबत कुठे जाणार? मी तुझ्यासोबत कुठे येऊ शकत नाही. रुपाली, काही होणार नाही. फक्त तू आणि राज संध्याकाळी तयार होऊन शिवाघाटाच्या रस्त्यावर मला भेटा. मी गाडी घेऊन तिथेच थांबतो आणि मग आपण एकत्र फिरायला जाऊया. रुपाली, माझ्यावर विश्वास ठेव, तुला माझ्यासोबत फिरायला आवडेल. प्लीज रुपाली, मला नकार देऊ नकोस. आणि हा मोबाईल पण तू ठेवून घे. आता मी जातो. उद्या संध्याकाळी आपण परत भेटूया. त्यानंतर रवी निर्मलाबाईंच्या वेश्यालयात पोहोचतो. कजरी रागावलेल्या चेहऱ्याने रवीची वाट बघत बसली होती. रवी कजरीच्या खोलीत येताच कजरीला रवीचा राग येऊ लागला. आत्तापर्यंत कुठे होतास रवी? ही यायची वेळ झाली आहे का? वेळ बघितला आहेस का? रात्रीचे 2 वाजले आहेत. रवी, मी पाहत आहे, तुझा दृष्टिकोन खूप बदलला आहे. पूर्वी असं कधीच तू करत नव्हतास, पण आता असं का वागत आहेस? रवी, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. रवी कजरीकडे पाहतो आणि म्हणतो, कजरी, तू जे विचार करत आहेस ते अजिबात नाही. हे ऐकून कजरीला राग येतो. मग रवी, रोज एवढ्या उशिरा येण्याचे कारण काय आहे? मला तुझ्याशिवाय जगायचे नाही आणि तुला हे चांगलंच माहीत आहे. काकीबाईंची म्हणजेच निर्मलाबाईंची वृत्ती पण आता बिघडत जात आहे. मी तुला माझे म्हणून स्वीकारत आहे. मी सर्व काही स्वीकारलं आहे. मी आत्ता कोणाशीच बोलत नाही. रवी, तू लवकरात लवकर मला इथून घेऊन जा. तुझ्या विना माझा जीव इथे गुदमरतोय. रवी, तुझ्याशिवाय माझे जगणे शक्य नाही. कजरी, तू माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस असे मी तुला सांगितले होते, पण तू माझ्यासोबत आयुष्य जगण्याची स्वप्न का पाहत आहेस? माझं ध्येय मला कुठल्या तरी वेगळ्या वाटेकडे घेऊन जात आहे. हो, मी तुला म्हणालो होतो, मी जर माझ्या सुडाचा परिणामापासून वाचू शकलो तर मी माझे आयुष्य तुझ्याबरोबरच घालवेन. परंतु मी ज्या मार्गावर आहे त्या मार्गावर मृत्यू माझ्याबरोबर चालतो. त्यामुळे कजरी, तू तुझ्या आशा आकांक्षा वाढवू नको. रवीचे बोलणे ऐकून कजरी शांतपणे झोपी जाते आणि रवीही झोपतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रवी रुपालीला फोन करतो. हाय रवी, नमस्कार. रवी म्हणाला, रुपाली, तू तयार आहेस का? हो रवी, तयार झाले आहे. फक्त राजवीरला तयार करायचे बाकी आहे. ठीक आहे रुपाली, राजला तयार कर आणि घरातून बाहेर येताच मला फोन कर. हो, ठीक आहे. मी फोन ठेवतो आता. रुपाली आणि राज तयार होतात. रुपाली तिचा चेहरा दुपट्ट्याने झाकून घेते आणि घराचे दार लावून शिवाघाटाच्या रस्त्याकडे निघते. वाटेत रुपाली रवीला बोलावते. रुपाली गाडीत बसली तेव्हा रवीच्या शेजारी राजवीर बसतो. रवीने अगोदरच गाडीत राजवीरसाठी चॉकलेट्स आणि खेळणी आणून ठेवली होती. तो सर्व खेळणी आणि चॉकलेट्स राजवीरला देतो. राज गाडीतल्या चॉकलेट्स आणि खेळण्यांसोबत खेळू लागतो. रवी गाडी चालवायला लागतो आणि रुपालीसोबत तो बोलत राहतो. रवी रुपाली आणि राजवीरला एका अतिशय सुंदर ठिकाणी घेऊन जातो. नदीच्या काठावर गुरगुरणाऱ्या प्रवाहाचा गोड आवाज, पक्ष्यांची किलबिलाट, तिथली सुंदर जागा सुंदर फुलांनी सजलेली आहे. ती एक मनमोहक जागा आहे. रुपाली ती जागा बघताच खूप आनंदी होते आणि ती तिचा चेहरा दुपट्ट्यापासून मुक्त करून इकडे तिकडे हिंडायला लागते. रवी, राजवीर आणि रुपाली तिघे मिळून तिथे खेळतात आणि मज्जा करतात. पाहता पाहता संध्याकाळ झाली. रुपालीला आज वेळ कसा गेला तेही कळले नाही, कारण
खूप दिवसांनी ती मोकळ्या आकाशातील आपलं आयुष्य जगत होती. रुपालीचा हसरा चेहरा पाहून रवी खूप खुश होता आणि रुपालीच्या जवळ येऊन तो म्हणतो, रुपा, या मोकळ्या वातावरणात तू खूपच सुंदर दिसत आहेस. तू नेहमी असंच हसत राहा. हो रवी, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. आज इतक्या दिवसांनी मी माझं आयुष्य या मोकळ्या आकाशाखाली जगत आहे. मला माझे जुने दिवस आत्ता परत आल्यासारखं वाटतंय. रवी, तुझे खूप खूप धन्यवाद. तुमची काही हरकत नसेल तर मी तुमच्यासोबत इथे डान्स करू शकते का? रुपालीचे बोलणे ऐकून रवी थोडा हसला. मला डान्स कसा करतात ते माहिती नाही, पण मी तुला सपोर्ट नक्कीच करू शकतो. रुपाली लगेच रवीकडे येते आणि त्यानंतर ते दोघे डान्स करू लागतात. रवीला वाटतं ठीक आहे, थोडं जरी असलं तरी आज रुपालीने जगण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. खुले जीवन ती आज जगण्यासाठी सुरुवात करत आहे. रवी रुपालीला नृत्यात साथ देऊ लागला. आता रात्रीचे 8 वाजले होते. आता त्या दोघांनाही खूप भूक लागली होती. तेव्हा रवी म्हणाला, रुपाली, आता आपण हॉटेलमध्ये जाऊया. मला आता खूप भूक लागली आहे. तेव्हा रुपाली म्हणते, हो रवी, मलाही खूप भूक लागली आहे. चला तर मग एका छान हॉटेलात आपण जाऊया. रवी म्हणाला. तेव्हा ते तिघेही एका छान हॉटेलमध्ये जातात. रुपाली राजवीरला इथं खुर्चीवर बसवते. नंतर त्या दोघांनी जेवण केलं. रुपाली म्हणते, रवी, आता खूप रात्र झाली आहे. मला तू शीना घाटाच्या रस्त्यावरती सोड. मी स्वतः तिथून घरी पायी जाईल. रवी म्हणाला, पण रुपाली, आत्ता खूप रात्र झाली आहे. मी तुला रस्त्यावर एकटीला कसं सोडू? तू काही काळजी करू नकोस रवी. मी आता निघते आणि घरी पोहोचताच मी तुला कॉल करेल. रवी रुपालीला शीना घाटाच्या रस्त्यावरती सोडतो. नंतर रुपाली राजवीरला घेऊन पायी चालत पुढे जाऊ लागते. पटकन चालत रुपाली पुढे गेली. रवी शीना घाटाच्या रस्त्यावरच रुपालीच्या कॉलची वाट पाहू लागतो. थोडा वेळ गेला तरी रुपालीचा फोन येत नाही. रुपाली फोन करत नाही तेव्हा रवी घाबरतो आणि रुपालीला तोच कॉल करू लागतो. पण रिंग चालूच राहते. पण रुपालीला कॉल उचलता येत नाही. रुपाली फोन उचलत नाही तेव्हा रवी खूप बेचैन होतो आणि त्याच वेळी रवी त्याच्या गाडीतून उतरतो आणि त्याची गाडी लॉक करून तो रुपालीच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याकडे चालत जातो. मित्रांनो, रुपाली फोन का उचलत नसेल? असो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं? रुपाली काही अनुचित घटनेची बळी ठरली आहे का? तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा. भेटूया पुढच्या भागात. पुढचा भाग लवकरच येईल. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. आभारी आहोत.